ए ड्यूड, ए भावा, इथे काय करतोयस? चल रंग खेळायला. नको रे. आम्हाला बोलवून तू इथेच चिल करतोयस? कम ऑन यार प्रीतम, दिशा पण आलीये ना. मित्र तू काय भांडलायस का? ए बाबांनो, जरा शांत राहाल का? आणि मी सांगितलेली गोष्ट आणली आहे का ते सांगा पहिलं. सॉरी यार, दारू नाही पण आज वेगळा आयटम आणलाय. वेगळा आयटम काय रे? काय? भांग आहे भांग, एका गोळीत काम तमाम. अरे आज ओकेशन आहे ना, कोण काय बोलणार पण ना. चल. अरे हो, पण हे चल चल, कम ऑन यार. कम ऑन. असं बरोबर बोलतोयस तू. एन्जॉय तर केलंच पाहिजे ना आपण. असे लाईफचे काय लागलेलेच आहेत, लेकिन मौज मस्ती नाही रुकनी चाहिए. ए पण आता नको, आता घरी सगळे आहेत. अरे ते गेले की आपण आपला कार्यक्रम सुरू करू ना. काय बोलतो? चल. ए थांब थांब, जरा हे लपवतो आधी. हा इथे ठेव, इथे इथे. हा इथे ठेव. हा बापरे, किर्लोस्करांचं नाव चमकवणार हा मुलगा. बहिणींना सांगायला पाहिजे. नाही 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 नाही, आता ना काहीतरी नवीन ड्रामा दाखवते. होली है. काय आईल्या, हे चीटिंग आहे. मला कधीही रंग लावू दिला नाहीस तू, आणि त्या पारूनी तुला रंगांची आंघोळ घातली तरी तू तिला काही बोलली नाहीस. मला वाटलं आता तुझ्यातली अहिल्यादेवी किर्लोस्कर जागी होती आणि तिला एक सन्नकन कानाखाली बसते, पण तसं काहीच झालं नाही. कमाल आहे. म्हणजे मी असं कधीही चिडून शिक्षा देते असं वाटतं तुला? आणि हे बघ, ती पळत येत होती आणि खरं तर माझंही लक्ष नव्हतं. तू काहीही म्हण, पण पारूच्या रूपानं माझी एक इच्छा पूर्ण झाली. तुला पूर्ण रंगानं अशी माखलेली बघायची होती मला. थँक्यू म्हणून येऊ तिला. श्रीकांत, पण खरं सांगू का, तुझ्या अंगावर हे रंग खूप सुंदर दिसत आहेत. एकदा सांगून समजत नाही का? संपली रंगपंचमी. निघा निघा आता. जा ना यार. एक मिनिट, काय झालं? बघा ना दादा, त्याचा मूडच नाहीये आणि रंग खेळायचं म्हणतोय तर खेळतच नाहीये. त्याची जर इच्छा नाहीये तर सोडून द्या, उगाच जबरदस्ती नको. अरे पण दादा, आजच ह्याला काय झालं? याला तर होळी आवडायची ना. हे बघा. का? काय झालं? प्रीतम सर चिडली आहेत का? ते बी आजच्या दिवशी? नाही म्हणजे आज काय हाय माहित नाही का तुम्हाला? हो, आज ना रंगपंचमी हाय. आज माफी मागायची बी अन माफ करायचं बी. हो, निसर्गात ना लई वेगवेगळे रंग असतात आणि आज ते सगळे रंग एकत्र होऊन येतात. निसर्ग आपल्याला संदेश देत असतो. त्यामुळे बघा ना, वातावरण बघा कसं समद रंगीत होऊन गेलंय. आणि होळी पेटवतात का नाही, तेव्हा सगळं सगळं त्या होळीमध्ये जाळून टाकायचं. कुणावरचा तरी राग, रुसवा, फुगवा, अपमान सगळं सगळं जाळून टाकायचं. आणि रंगपंचमीच्या दिवशी आपण समजांना आपल्यामध्ये रंगवून टाकायचं. आपलं आयुष्य नव्यानं रंगीत करायचं. लावा लावा लावा, त्यांना रंग लावा. ए बाबा, नाही बोललो ना तुला एकदा. प्रीतम,
सॉरी. आई, काय ग, लक्ष कुठे आहे? सॉरी सॉरी. डेअरिंग आहे तुझ्यात. म्हणजे धाडस, आईला रंग लावण्याचं धाडस. आमच्यातही नाही आणि तू तर म्हणूनच तू खुश आहेस का? बाय आदित्य सर, मला ना मी अजून बी स्वप्नातच आहे असं वाटतंय मला. म्हणजे प्रत्यक्ष अहिल्या मॅडम ना माझ्या हातनं रंग लागला आणि अहिल्या मॅडम रागवल्या बी नाहीत माझ्यावर. थँक गॉड. आदित्य सर, तुम्ही बी रागवणार नसेल तर एक सांगू का? सांग ना. म्हणजे अहिल्या मॅडमना रंग लावायचं माझी आधीपासूनच इच्छा होती आणि मी देवाकडनं मनापासून मागितलं. मी देवाकडनं रोज साकडं घालायचे आणि आज माझी ती इच्छा पुरी झाली. आदित्य सर, आपण देवाकडं मनापासून काय बी मागितलं ना की आपल्याला ते मिळतच. रिअली? तू असं कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतेस ना? अगं, तो फक्त एक योगायोग होता म्हणून तुमची धडक झाली. आदित्य सर, असं नाही बोलायचं आणि देवाला अजिबात हलक्यात घ्यायचं नाही. अरे मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. कनूला ना मुंबईत यायचं होतं. त्यानं देवाकडं मनापासून मागितलं आणि त्याच रात्री देवानं त्याचं ऐकलं. हो, त्याच रात्री बाचा फोन आला. तो म्हणलं की मुंबईला या. मग आता याला बी योगायोग म्हणायचा का? हसू नका. देवाच्या गोष्टीची मस्करी नाही करायची. नाही, मी मस्करी करत नाहीये, पण योगायोग हा तर योगायोग असतो आणि तो कधीही कुठेही आणि किती वेळा घडू शकतो. बरं ते समजा जाऊ द्या. तुम्ही ना एक काम करा. तुम्ही देवाकडं मनातल्या मनात काहीतरी मागा, मग बघा. ओके, तुझाही गैरसमज दूर करूया. सो मी देवाकडे आता असं मागतो की या मार्चच्या रखरखत्या उन्हात पाऊस पडू दे. पडणार आहे? नाही ना? मग ती पण ना. आदित्य सर, मागून तर बघा, नक्की पडल. तुम्ही ना डोळे बंद करा आणि मनापासून देवाकडे मागा. एकदम खऱ्या मनानं मागा. ठीक आहे. देवा, मला नाही पटत आहे, पण पारूचं मन शुद्ध आहे. तिच्यासाठी पाऊस पडू दे. देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आदित्य सर जे काही बी मागतायत ते त्यांना दे.
आदित्य सर, मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला? अहो आदित्य सर, कुठं चाललात? अहो तुम्ही देवाकडे इतकं मनापासनं मागितलं आणि तुम्हाला ते मिळालं बी, मग आनंद घ्या की मनापासनं. वेडसरच आहे हा मुलगा. आपल्या हातात आयतं कोलीत देऊन गेलाय या मोलकरणीची फजिती करायला. अगं तुला दिसत नाहीये का पारूला द्यायला चालली आहे मी. अरे यार दामिनी आंटी, मला वाटलं होतं ना तुम्ही थोडं स्मार्ट आहात, पण इट्स ओके. जा. ए मुद्द्याचं बोल. जर तुम्हीच हा क्लास घेऊन गेला तर डाऊट नाही येणार का तुमच्यावर? कालचा किस्सा अजून पण फ्रेश आहे. वा, मग आता काय करायचं? लिलीपूट खेळते नाही ते त्याच्यात द्या. म्हणजे त्या पिंडोक पारूचं हे बारकं शेपूट त्याच्याकडे द्या, तो देईल. गनी, गनी इकडे बाळा, इकडे ना. हे घे आणि तुझ्या पारुताईला नेऊन दे. हा तुम्ही आणि तिला द्यायलंय? अरे मी देते म्हणजे मी काही वाईट नाही. अरे हा आता कधी कधी ओरडत असते, रागावते तुमच्यावर, पण बाळा ते तुमच्यासाठीच आहे की नाही? हा तुमच्या चांगल्यासाठीच करते मी. ते बघ बिचारी किती दमली आहे तुझी बहीण ना, सकाळपासून काम करते. तिला दे, पिऊन झाल्यावर तिला बरं वाटेल. शाना. तायडे ये पी. गणी आता नाही, काम आहे मला. काम काय? काम असतच की, आपल्या बी सण आहे का नाही? हाय र, पण गणी पाहुणे आलेत का नाही? त्यांना खायला नको का द्यायला? उपाशी ठेवणार आहे का? नुसतं कामच कर, माझ्यासोबत खेळू बी नकोस. बरं बाबा ठीक आहे, तू ऐकणार थोडीच आहेस कुणाला. दे. आता आपण फक्त मज्जाच घ्यायची. ऑलरेडी एकतर अहिल्या आंटींच्या अंगावर कलर उडवल्यामुळे तर खूप चिडले असतील, आणि आता ही पिऊन तमाशे करणार. वाव. ऐक ना. हा ऐकून घे ना माझं. मूड खराब केला तू. मूड मग खराब करायचा काय प्रश्न? ऐक ना. अरे हे बघ, ऐक भावा, मला नको येत नाही यार त्या गोळ्या, घेऊन जा ना. अरे पण का? भांगेशिवाय होळी? हा यार, हे बघ मला मान्य आहे की भांगेशिवाय होळी वगैरे नाही होऊ शकत. अरे पण आई नाराज होती ना माझ्यावर.
पण आज तिने फायनली मला रंग लावलाय, कळतंय तुला? म्हणजे तिने मला माफ केलंय. आणि आता परत काहीतरी माती खाऊन तिला हर्ट नाही करायचं यार. म्हणून सांगतोय की प्लीज त्या गोळ्या घेऊन जा. शिट यार, तू म्हणशील तसं होणार होतं तर आम्हाला कशाला बोलवलं? आधी बोलला रंग नाही खेळणार, नंतर तयार झाला आणि आता म्हणतोय भांग नको. चल ना यार. हो ना. ए उगाच फालतू फोर्स करू नको मला. तुम्हाला हवी आहे तर घ्या ना यार, मला नकोय गोळी. थांब 1 मिनिट. हे तुम्ही गोळ्या घेऊन गेलात काय? नाही, आम्ही नाही घेतल्या गोळ्या. नाही, आम्ही तर तुझ्यासोबत होतो ना. मग गोळ्या? अरे गोळ्या कुठे गेल्या? आईच्या हाताला तर नाही ना लागल्या? यार ही जागा आहे का रे भांग्याच्या गोळ्या ठेवायची? पोटात. होळी रे होळी, पुरणाची पोळी, दिशा मॅडमच्या माझ्या पोटात पोटात सिगरेट आहे, सिगरेट म्हणजे गुपित गुपित. होळी होळी है होळी 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 है होळी है. ए पारू, इकडे काय करतेस एकटीच? चल तिकडे सगळे जेवण. मी सगळं सिगरेट एका मोठ्या पोत्यामध्ये टाकते आणि माझ्या पोटात ठेवते. अशी का असतेस? आदित्य सर, होळी है होळी होळी. इकडे आदित्य सर, माझ्या पोटात ना पोटात सिगरेट आहे, सिगरेट आहे. पारू, तू भांग पेली आहेस का? भांग पेली आहेस का तू? म्हणजे यार आदित्य सर, तुम्हाला पोपटाचा रंग कोणता माहित आहे तुम्हाला? अरे पोपट का? माहिती नाही, मला माहित आहे. एक मिनिट हा, 1 मिनिट. आहे बघा हिरव्या रंगाचा पोपटी रंग. पोपट उडाला. हे बघा यो रंग आहे ना, यो घ्यायचा आणि असा पाण्यामध्ये टाकायचा आणि ढवळायचं ढवळ. आणि काय करायचं? सोडून दे तू, चल. नाही चालले. पारू, आठवलं मला. तो रंग आहे ना, तो माझ्या देवी आईला लावायचा. माझ्या देवी आईला लावायचा. मी लावला रंग लावला माझ्या देवी आईला. गुलाबी, पिवळा, निळा, सगळे रंग लावले माझ्या देवी आईला. आणि त्या मला वरडला बी नाही. तू चल, चल माझ्यासोबत चल. नाही इकडे.